मूल्यांकन प्राप्त शाळांना अनुदान मिळावं यासाठी कोल्हापुरात विनाअनुदानित शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर ढोल बजाव आंदोलन केलं। शिक्षण उपसंचालक कार्यालय ते जिल्हा परिषदेपर्यंत काढलेल्या या ढोल बजाव आंदोलनात महिला शिक्षकही सहभागी झाल्या होत्या। गेल्या 13 दिवसांपासून हे शिक्षक आंदोलन करतायत, मात्र सरकारनं त्यांच्या मागण्यांकडे लक्षच दिलेलं नाही। गडचिरोलीचे तलाठी आणि मंडल अधिकारी गेल्या 6 तारखेपासून लेखणी बंद आंदोलन करतायत। आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी तलाठ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणी करत हे आंदोलन सुरू करण्यात आले। जिल्ह्यातल्या 12 तालुक्यातले 233 तलाठी या आंदोलनात सहभागी झाल्यानं तलाठी कार्यालय ओस पडलेत। विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांची अनेक कामं खोळंबली आहेत। राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असताना सरकारनं महाबीज आणि खतांच्या दरामध्ये दरवाढ केली। सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी येवल्यातल्या शेतकरी संघटनेनं तहसीलदार कार्यालयावर ठिय्या आंदोलन केलं। सरकारनं शेतकऱ्यांना अल्प दरात बियाणं आणि खतं उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी यावेळेला शेतकऱ्यांनी केली। अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला। स्थानिक स्वराज्य संस्थेतील 3% निधी हा दिव्यांग लोकांवर खर्च करावा असं परिपत्रक काढण्यात आलं, मात्र बहुतांश संस्था हा खर्च करत नाहीत। ज्या संस्थांनी हा निधी खर्च केलेला नाही त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीसाठी नांदेडमध्ये दिव्यांग नागरिकांना आमरण उपोषण सुरू केलं आहे। दिव्यांगांच्या एकूण 12 मागण्यांसाठी हे उपोषण केलं जात आहे। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा याकरता राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोनही पक्षांनी रास्ता रोकोचं आयोजन केलं होतं। या दोनही पक्षांच्या आंदोलनामुळे बराच काळ इथली वाहतूक विस्कळीत झाली होती। हवामानावर आधारित पीक विमा मिळत असल्यानं कापूस आणि सोयाबीनधारक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही। त्यामुळे या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा देण्याची मागणी करण्यात आली। चंद्रपूरच्या वरोरा शहरातील शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला। शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। वरोरा मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांना कृषी पंपांचं कनेक्शन देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। तसंच पावसाच्या सुरुवातीला वादळ वारा आल्यावर वीज जाण्याचे प्रकारही वाढलेत। ही कैफियत शेतकऱ्यांनी यावेळी मांडली। तसंच या संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं। नांदेडमधल्या किनवटमध्ये एका खासगी रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली। इथल्या हिगानी बाल रुग्णालयामध्ये विराट चव्हाण या बालकाचा मृत्यू झाला। त्याच्या मृत्यूला डॉक्टरांचा हलगर्जीपणाच कारणीभूत आहे असा आरोप करत विराटच्या नातलगांनी रुग्णालयाची प्रचंड तोडफोड केली। तब्बल अर्धा तास ही तोडफोड सुरू होती। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। पिंपरी चिंचवडमधल्या पोपट बनसोड यांच्या मृत्यूप्रकरणी महावितरणच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महिन्याभरापूर्वी ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटानंतर लागलेल्या आगीत पोपट बनसोडे हे जळून खाक झाले होते। या प्रकरणी हलगर्जीपणाचा ठपका ठेवत महावितरणच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बनसोडे यांच्या घरातील कर्ता पुरुष गेल्यानं कुटुंबाकडून आता नोकरीची मागणी करण्यात येते। महावितरणनं मात्र 1,80,000 रुपयांच्या चेकवर त्यांची बोळवण केली। चंद्रपुरात चक्क रुग्णवाहिकेतून दारू तस्करी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या दारू तस्करी प्रकरणी दोघांना अटक करण्यात आले तर 7 लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली। नागपूर रोडवर एक रुग्णवाहिका संशयास्पदरित्या फिरत असताना पोलिसांनी पाहिली ती थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकानं पळ काढण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी पाठलाग करून त्यालाही पकडलं आणि त्याच्या गाडीतून 7 लाख रुपयांची 70 पेटी देशी दारू जप्त केली। अटक करण्यात आलेला आरोपी आणि रुग्णवाहिका नागपूरची असल्याची माहिती मिळते। आठवडी बाजारामध्ये बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला। या टोळीकडून 500 आणि 1000 रुपयांच्या 25 नोटा जप्त करण्यात आल्या। अटकेमध्ये असलेले सर्व आरोपी हे झारखंडचे असल्याचं चौकशीत निष्पन्न झालं। या तिघाही जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। टोळीतले आणखी 2 जण फरार असल्याची माहिती मिळते। हे आरोपी बनावट नोटांचा व्यापार करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा भाग असावेत अशा प्रकारचा संशय व्यक्त केला जातो। नागपूरहून राळेगावकडे जाणाऱ्या सुगंधित तंबाखूचा साठा असलेल्या ट्रकवर वर्ध्यामध्ये कारवाई करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनानं केलेल्या कारवाईमध्ये सुगंधित तंबाखू, गुटखा आणि पान मटेरियल असा जवळपास 4.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी वाहन चालकाला अटक करण्यात आली।
दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्यानं एकाचा मृत्यू झाल्याची घटना गडचिरोलीमध्ये घडली. गडचिरोलीतल्या मेंढा ते रानभूमीच्या दरम्यानच्या मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. धडक एवढी जोरदार होती की दोनही गाड्यांचं समोरचं चाक बाहेर आलं. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या धनाजू पवार यांचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला, तर यशवंत बुर्ले यांच्यावर गडचिरोलीतल्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अलिबागच्या रेवदंडा समुद्र किनाऱ्यावर एका महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली. सुविधा मुरुडकर असं या महिलेचं नाव समजलं असून ती मूळची मुरुड तालुक्यातल्या बोर्लीची रहिवासी असल्याचं कळतं. शवविच्छेदनात सुविधाचा मृत्यू पाण्यात बुडाल्यानं झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं. सुविधा पेणमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होती. शनिवारी शाळेच्या मीटिंगसाठी गेलेली सुविधा घरी परतलीच नाही. त्यामुळे ही हत्या आहे की आत्महत्या की अपघात याबद्दलचा संभ्रम कायम. गोंदियामध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. सडक अर्जुनी तालुक्यातल्या वाडे गावात शेतामध्ये शिरलेल्या ट्रकखालती येऊन मोहन दानोडे या 60 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. या प्रकरणी ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर काठी गावात शेतीची कामं करणाऱ्या नथू नागफासे या शेतकऱ्यावर रानडुकरांनी हल्ला केल्यानं त्यांचाही जागीच मृत्यू झाला. वन विभागानं नागफासे कुटुंबियांना भरपाई देण्याची मागणी केली. जळगावमध्ये शेतकऱ्यानं स्वतःची चिता रचून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नामदेव पाटील असं या 70 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. अंमळनेर तालुक्यातील सबगव्हाणे या गावचे ते रहिवासी आहेत. नामदेव पाटील यांना 3 मुलं असून ते आपल्या लहान मुलाकडे राहतात. शनिवारी रात्री गावात जातो असं सांगून ते घराबाहेर पडले आणि काही वेळानं शेतामध्ये आग लागल्याचं नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. तेव्हा हा सगळा प्रकार लक्षात आला. नागरिकांनी नामदेव पाटील यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. दरम्यान नामदेव पाटील यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचं त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. पोलीस या सगळ्या प्रकरणात आता तपास करत आहेत. हिंगोलीमध्ये वाढत चाललेल्या दुचाकी चोरीप्रकरणी चोरट्यांच्या टोळीला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आलं. त्यांच्याकडून 17 दुचाकी जप्त करण्यात आलेत. गेल्या काही महिन्यांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी उभ्या असलेल्या दुचाकींची मोठ्या प्रमाणात चोरी होत होती. या दुचाकी चोरल्यानंतर त्यांची विक्री केली जायची, मात्र कागदपत्र मिळायची नाहीत. अशाच एका विक्रीच्या प्रकरणात या चोरांचा पर्दाफाश झाला. पोलिसांच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी अमरावतीतल्या 10ही पोलीस स्थानकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी केलेल्या या कारवाईनं आता पोलिसांवर सुद्धा नजर ठेवणं सोपं होणार आहे. पोलीस ठाण्यामध्ये गोंधळ घालणाऱ्यांपासून ते कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर सुद्धा यामुळे वचक असेल. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पोलीस ठाण्यांवर नजर ठेवायला सुरुवात झाली. साईंची शिर्डी सध्या कचऱ्याच्या विळख्यात सापडलेली पाहायला मिळते. शिर्डी नगरपंचायतीनं जवळच्याच शिंगवे परिसरात घनकचरा प्रकल्पासाठी 11 एकर जमीन विकत घेतली. या प्रकल्पाकरता 4.5 कोटी रुपयांचा खर्च साईबाबा संस्थानं मंजुरी केला. परंतु या प्रकल्पासाठी विमान प्राधिकरणाकडून ना हरकत दाखला मिळत नसल्यानं कचरा टाकायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला. भंडारा महावितरण कार्यालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. महावितरणनं भंडारा पोस्ट ऑफिसच्या कार्यालयाला तब्बल 9 लाखांचं वीज बिल पाठवून दिलं. एरवी 30 ते 35 हजार रुपये येणारं बिल थेट 9 लाखांवर गेल्यानं पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांना सुद्धा मोठा धक्का बसला. याबद्दल वीज वितरण कंपनीकडे तक्रार केल्यानंतर योग्य रीडिंग काढून बिल देऊ असं सांगण्यात आलं. हिंगोलीतल्या सेनगाव परिसरात गेल्या 8 दिवसांपासून वीज पुरवठा होतच नाहीये. 8 दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसानं या परिसरातील विजेच्या खांबांचं मोठं नुकसान झालं. यानंतर 18 ते 20 गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणने ते खांब दुरुस्त केले असले तरी वीज पुरवठा अद्याप सुरळीत झालेला नाही. केवळ 1च तास वीज पुरवठा होत असल्यानं ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत. 100 कोटींची कमाई करणाऱ्या सैराट चित्रपटाची क्रेज काही कमी होत नाहीये. या चित्रपटातल्या मुख्य पात्रांसह सहकलाकारांना सुद्धा चाहत्यांनी डोक्यावर घेतलंय. चित्रपटात मंग्याची भूमिका बजावलेल्या धनंजय ननावरे याला सुद्धा कोल्हापूरमध्ये चाहत्यांनी गराडा घातला. आर्चीच्या मावस भावाची भूमिका करणाऱ्या धनंजयच्या कामाचं कौतुक करत कोल्हापुरातल्या तरुणाईनं त्याच्यासोबत सेल्फी काढले. लोकरीच्या वैशिष्ट्यपूर्ण विणकामानं आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या बेळगावातल्या आशा पत्रावळी यांनी लहान मुलांच्या 151 प्रकारच्या लोकरीच्या बुटांची निर्मिती करत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. विविध फुलं, फळं आणि पक्ष्यांसोबतच आशाताईंनी रेल्वे, चॉकलेट, बदक, कासव, अँग्री बर्ड, उंदीर, बेडूक, मांजर अशा आकाराचे विविध रंगी लोकरीचे बूट तयार केले.
केवळ 4 महिन्यातच हे बूट तयार करणाऱ्या आशाताईंची वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया आणि इनक्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्ड्स यामध्ये नोंद करण्यात आली आहे. दुष्काळानं तहानलेल्या संगमनेर तालुक्यातल्या 27 गावांना गेल्या 2 महिन्यांपासून मानवता प्रतिष्ठानतर्फे मोफत पाणी पुरवठा केला जातोय. पाटबंधारे खात्यातील निवृत्त अधिकारी हरीश चकोर यांनी लोकांची तहान भागवण्यासाठी आपल्या मित्रांसोबत मानवता प्रतिष्ठानची स्थापना केली. त्याद्वारे गेल्या 2 महिन्यांपासून 4 टँकरच्या माध्यमातून 27 गावांमधल्या लोकांची तहान भागवली जाते. उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाच्या अंतर्गत नागपूर प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळ आणि वाशिम निरीक्षण विभागाच्या वतीनं जिल्ह्यामध्ये बेरोजगार विद्युत अभियंत्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळेला विद्युत अभियांत्रिकी पदवी आणि पदविकाधारकांना विद्युत कंत्राटांचं लायसन्स आणि इतर आवश्यक परवाने प्राप्त करून घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं. वर्ध्यातल्या वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांना आधाराचा हात देणाऱ्या आनंदी कट्ट्याचा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला. स्वाध्याय मंदिरामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल उपस्थित होते. ज्येष्ठांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर त्यांनी चर्चा केली आणि पोलीस नेहमीच तुमच्या पाठीशी असतील अशी हमीही दिली. 11 जून रोजी शेगावातून पंढरपूरकडे निघालेली गजानन महाराज यांची पालखी अकोल्यात दाखल झाली. शहरातल्या डाबकी रोडवर या पालखीचं फटाके फोडून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. पालखी मार्गावर सर्वत्र रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. गणगण गणात बोतेच्या जयघोषात संपूर्ण परिसर निनादून गेला होता. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा 725 किलोमीटरचा प्रवास करून शेगावातले 700 वारकरी 13 जुलै रोजी पंढरपुरात दाखल होतील.